कधी पण मी आली ना का ते तोंडच वाकडा होता हमेशा. नांदी लागलं काय चुकीचं नाही केलं मी. काय सांगू ते मम्मीला नाव काय ते मम्मीला सांगितले ना, ती पोल खोलली ना मसावली पोल हे का आता का हट्ट सगळ्या पोरी करतात. रडते का? कांदा कापला काय बनवलं तिकडे? तिकडे पण काय काय बनवलं. सुरमई फ्राय केले, बोंबील फ्राय केले, ते तुला बोंबील फ्राय केले. जर तुम्हाला माहिती आहे रियांशी पेक्षा ती ताई चांगलं जेवण बनवते ना. मच्छी सुंदर जेवण बनवतात. मी हिच्याकडूनच ते शिकले जास्त बनवायला. हे मच्छी मच्छी माझ्या मैत्रिणी लगेच मला थकली का? नाही मग दाखवते बघ काय बनवलं आता. आता वाटतं कोकण ठीक करायला चांगलं आहे ना. माझी पनवेलची मैत्रीण आहे ना, लगेच बोलेल मस्त तू बनवलंयस, तूच बनव आता. हा मग तसं और एक नंबरची मच्छीची काय बोलते का, चिकन खात नाही, मटन खात नाही. हो बाबू, हो बाबू, बाय बाय चलो. काय बनवते का? काय बनवतेस? दाखवते काय बनवते. मम्मीची फरमाईश आहे. मम्मी बोलते तिकडं सासरीच्या लोकांना एवढं जेवण खायला घालते, चांगलं चांगलं बनवून. इथं पण मला मग रडू नको ना, तू रडते कशाला? ठीक आहे हल्ली. चल ना, चूल कुठे तू चालली कुठे? मला थंडी वाजते इथं जाम. मला काय बोलली माहिती आता का बाथरूम जायचे? मला सांगितलं कारण की टोप नाही ना खराब होईल ना, त्याला माती लावायची आता. मग शिकून घे ना. बापरे, झाडावर काही किडा बिडा असं तर डोक्यात पडायचं. नाही पडणार. घे थोडी शाळा घे. तू लाव ना, तू लावतो नाही लावून प्लीज. तू ओल्ली कर पहिला, पाणी टाक मातीत. हा बरी आहेस ना तू? हो तुम्ही? हा इथं अगं अजून पाणी टाक थोडं. काय चुलीवरती रस्सा बनवतात, टोपाला माती लावतो. हा अगं असं कुठं, असं घे ना थोडस पाणी. एवढं पाणी कशाला घेऊ पण? घे आता. आता घेऊ? हा मला ना कशात पण हात घालायला लावतो बाबा तुम्ही लोक. होऊन ते शीश केल्यास. मग अशीच लावायची. बघितलं आता कशी झाली. लाव साईडला. राखाडी लावतो. राखाडी गरम आहे चुलीमध्ये. बस का ग? हा लावले. आणि वरती मग सुका सुका टाकायचा असा. परत सुका पण? हा सुका टाक, वल्ला सुका. तसे गॅसवर गेलेलं परवडलं असतं. अगं चव चांगली लागते. टाक ना, सुकी माती टाक आता. बस ना. सुकी घे. हाय हाय शीक नका खा. आता घालणार भात. चला काय तू एवढं वर्ष गावी राहून काय केलं काय ग? गावाला कधी राहिलो सुट्टीत यायचो सगळीकडे. समजा गावाला जायचं, गावाला जायचं. गावाकडची पप्पा तर बोलता गावाकडची. थंडी आहे ना. हो तुम्हाला तर पहिलं थंडी लागते, आम्हाला एवढी लागत नाही. पाण्यामध्ये हात घातला मी. तुम्ही लोकांना की शाल, स्वेटर, सॉक्स सगळं घालून तयार असतात. चट्टो पुत्र पहिला काय कपडा बघ तिथं. मी उतरो ना, टोक तू उतरो. मोठा भरलेला असेल तर मला जमणार. ते घे मग. आता आज करणार आहे चुलीवरचे ओले बोंबील करायचे आपल्याला. त्याच्यामध्ये रस्सा करणार आहोत आपण. तर हे बोंबील घेतले, त्याला फक्त हळद मीठ लावून ठेवले. एकदम फ्रेश बोंबील आहेत, तुम्ही बघू शकता. हे बघा. ओके. तर नंतर त्यासाठी घेतले आपण इथं हा आपला लाल मसाला, गरम मसाला, हळद आणि कांदा, लसूण. आणि हे एक वाटण आहे. ह्याच्यामध्ये टमाटा आहे, मिरची आणि लसूण आहे. टमाटा. तर सगळ्यात पहिला तेल तापले. तर आता ह्याच्यामध्ये आपण लसूण लाल करायचं आहे. टाक लसूण. टाकते ना, कारण तेल चांगलं तापलंय ना त्याच्यामुळे. तो लसूण लगेच लाल होईल. तर आपण ह्याच्यामध्ये कांदा टाकूया पूर्ण. लांबून पण पेटाने तर उडेल. आलो. हो का? हा कांदा चांगला लाल करून घ्यायचा. नाकासारखा ना. पैशाने घेऊन म्हणून मला चुलीवरचं जेवण आवडतं. आम्हाला सर्वांना टेस्ट लागतो. कांदा सॉफ्ट करून द्यायचा, कारण की रस्सा करायचा ना आपल्याला. त्याच्यामध्ये मग बोंबीलमध्ये तो कांदा असं दिसायला नको. हा वाटण केलंय स्पेशल. झाला कांदा. कांदा झाला. आता एवढंच करायचं. कांदा आपल्याला मस्त झाला कांदा. आता हा वाटण झालं. याच्यामध्ये मिरची, लसूण, टमाटर. तर तो आपण त्याच्यात थोडा टाकून देऊ.
मस्त होऊन द्यायचं आहे. तर कच्चा फ्लेवर काढायचा. हे झालं. आता याच्यामध्ये टाकूया मसाला, हळद, गरम मसाला. ओके, ते आता आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. लय भारी मिक्स होते. सुगंध एक नंबर. माझी मम्मी सांगलच सुगंध कसं येते नंतर. हे मस्त फ्राय करायचे आणि ना कमी पाण्यात बनवायचं आपल्याला. आता मी ह्याच्यामध्ये आहे ना, अरे बसून बनव ना ग. मसाला झाला रेडी. आता याच्यामध्ये बोंबील. आधी ना पाणी आणशील, पाणी आण जा, पाणी आण जा. एक तांब्या लवकर पाणी घेऊन ये जा. नाही बोलतो. मी आली. हो दे मसाला, मी आली पाणी घेऊन. काय टाकतात ना. आता टाकते याच्यामध्ये बोंबील. ओके, टाकून देऊ. ही प्रोसिजर लय भारी बनते बोंबीलची. मला बोंबील खूप आवडतात. मला पहिला आवडायची बोंबील फ्राय, पण जेव्हा बाबू झाली ना तेव्हापासून मला बोंबीलचा असा रस्सा, उकड सगळं आवडायला लागलं. द्यायचं पाणी द्या. इसमें डालेंगे पानी. आता पाणी टाकूया. असा आवाज यायला पाहिजे. ओके, आता याला एकदम उकळी येऊन द्यायची आणि जसा रस्सा पाहिजे ना आपल्याला तसा रस्सा ठेवायचा. ओके, आता याच्यामध्ये आपण मीठ टाकूया. बघा मीठ, आणि याला होऊन देऊ मस्तपैकी. उकळी आली ना तर तो रस्सा आपला रेडी होईल. आणि इथं बघा भाऊ काय साफ करतात. काय बोलतात ह्याला? छोटे चिंबुरे. छोटे चिंबोरे. याला अजून काहीतरी बोलतात ना. पकडीला बोलो. चालेल तुला. काय माहिती, हाय जीवन तर काय समजा नाही. हलकं जीवन खाल्ली ना ही आहे. ते आम्ही जास्त आणलं ना. आणि खाल्ली तू ही लहानपणी खाल्ली असेल. मम्मी बोली नाश्त्याला मला समजून नाही काय खायचं. ते नाही, पण मम्मी काय आणते. मम्मी बोलली की हे नाश्त्याला बोलले अशी बोलली. चालणारे असेल ते घ्यायचे. चालणारे ना, सगळे चालतात ना. मग या गेल्या का मधून? हे केलं ठीक आहे, हल्ली एवढं नाही ही बघ. यार. मस्त वाटते का बोलायला. मस्त म्हणजे वाटणार. तर त्यामध्ये चिंच नाही टाकणार मी. म्हणजे असं पण खूप सुंदर लागतं. खरं ना, थंडीचा मोसम पूर्ण इथं धुके पडले इथं. बोंबील बघ, बोंबील. हावरे बोंबील हावरे तू. मी आहेच बोंबील आवडते. ओके, मला बोंबील खूप जास्त आवडतात. माझं फेवरेट बोंबील सुरमई पापलेट हेच मला आवडतं. जास्त हलवलं तर चुरा होतो. हा चटका लागलाच होता मला. ह्याच्यातलं पाणी आहे ना थोडंसं तलावातलं आपल्या गावरीचं. काय करतो मम्मा. मम्मा छोटा झाला परत. हात पाणी पिते नाही. बघ पोरी, भगोला घ्यायचं. भगोला टाकलं ते टाक सगळं. आहे ना, आहे त्याच्यात वाटलं. तेल तापलं का? तापलं की तिला घे की तू. क्रिस्पी बनवते. क्रिस्पी नाही मग तंदूर खेकडा पागल झाले का एवढे छोटे छोटे तंदूर खेकडे. तंदूर खेकडा बनवणार नाही मी आता. डायरेक्टली आम्ही बनवते. कांदा टोमॅटो घेतले, कोथिंबीर घेतले, तेलामध्ये पहिला ते आम्ही टाकतो. चांगलं तिला घे ना तू. बघायची तुला. मम्मी घे तिला. मम्मी घे, उभी घे तिला. तिला चष्मा खेचते ना तिच्या बरोबर. तुझ्या बॅटरी पाहुणे आलीत. बोला बोला. ए इस्तू नाही केली, काय नाही केली. इस्तूच बोलतात. स्टोव बोलतात. स्टोव तो वेगळा असा वाला असतो आणि ह्याला इस्तोच बोलतात इथं. आय थिंक बचपन मध्ये जाऊन. ठीक आहे, आता मी याच्यात टोमॅटो पण टाकते म्हणजे सोबतच फ्राय होईल ना. गॅस कधी घेतलेली सुभाष मामाच्या लग्नात घेतली ना गॅस. काय करूया. बारक्या मामाच्या लग्नात गॅस घेतली. हा इथं जरा चिकन इथं सारवायचंय मला उद्या. टाकली का नाही मग दाखवते बघ काय बनवलं आता. वाव गाईस का भारी वाटतं. आता वाटतं कोकण.
ओके काय चिंबोऱ्या बिंबोऱ्या काय लोद्या पोद्या बोद्या काय बी बोलत बसता तू तेच बोलतात ना बोद्या बिद्या बोलतात सर्व बोलतात गोद्या प्रत्येक ठिकाणी वेगळं गॅस काय बोलतो सांग लोद्या गोद्या बोद्या सगळीकडे चिंबोरीची बारकी पिली खाडीची येते पण ह्याला टेस्ट जास्त लागते तर हा थोडासा रस्सा बनवायचा आहे बघा थोडाच केला आम्ही तो आता आमची शिजणार बोंबील पण आहे आहे ना अजून. बोंबील आहेत फ्राय सुरमई फ्राय आहे तर रसा चांगला असेल ना हो टेस्टी लागेल थोडंच बनवू ना बघ किती पाणी पाहिजे बघून घे बस झालं बस ना सुरमई बनवले हे दुसरे मोठे बोंबील हात घेते तांबीचा काय तांबे आणि हा इथं बोंबीलचा आंबट बरे वाटत खेकडे कुठे दिले ते आणि हे इथे मम्मीला खेकडे नाही दिले तुम्हाला चपाती नाही हा ए बाय पाणी पी ना का मच्छी खायची 2 चपात्या ठेवा ना तिकडे डब्यात. 3 ठेव पकोडा पाहिजे तर किती काय खेकडा माझ्यावर लक्ष देणार आहे की नाही तू काय इकडे येऊन म्हणून थांबत होतो मी बोललो मला जाऊ दे काय मला जायचं होतं घरी मला काम होतं आणि थांबून घेतलं मला तू का थांबून घेतलं मला इकडं थांबलं तर काय फरक का पडतंय मला नाही आवडत थांबायला इथं हो का हा गेट लॉस मग जातच होतो गेट आउट मला बोलली बोंबील खाऊन जा खाल्ली बोंबील मी जल्दी जेवला चाललं बरोबर नाही बोलून मग जाऊ का आता तुला कधी बोलली मी त्याला का चुकीचं बोलतो काय पण तू? जातो मग मी आता तुला कधी बोलली दा मला थांबायचंच नव्हतं ना पण इकडं चिब्बॅट गाज मी तुम्हाला राहू दे जरा. गाज मी तुम्हाला बोललो होतो ना की मला जायचं घरी हिने थांबून घेतलं मला इथं काय चुकीचं नाही केलं मी थांबून तुला. हा, काय सांगू ते मम्मीला नाव काय ते मम्मीला सांगितले ना ती पोल खोलली ना कसली मसावली बोल कसली रे बोल हा किती हट्ट करते इकडे येण्यासाठी हट्ट करते म्हणजे का आता बोलू का हट्ट सगळ्या पोरी करतात काय नाही काय तुम्ही अशा हट्ट करतात का हा महिन्यात एकदा यायला लागतो हिला महिन्यात एकदा किती खोटं जोपर्यंत आलेलं आहे तोपर्यंत येऊ शकतो ओके खोकला आला बस सत्य गोष्ट आहे खोकला ना तू चुकीचं बोलून मला खोकला आला खरं बोलली म्हणून मग मी जाणार उद्या मला थांबवू नको ठीक आहे ना चुपचाप जाऊ दे मला काय बोललो हा जा तुला जिथे महिनाभर राहायचं 2 महिने राहायचं राहा इथं मला फोन बिन नाही करायचा ठीक आहे समजला ना एवढ्या ॲटिट्यूड मध्ये बोललं तर हा ये मला फोन नाही करायचा तू राहा इथं महिनाभर एवढं थांबायची हाऊस आहे ना तुला इकडे पण थांब इकडेच हा मग काय झालं सांगा ना गपचूप बस ना आता आलाय तर चुपचाप राहा ना शांतीमध्ये जरासा आणि मला पण शांत राहू दे ना काय नाटकं करतोय हमेशा तुझी नाटक आहेत कधी पण मी आली ना का तोंडच वाकडा होता हमेशा तुझ्या नांदी लागण्यात काही अर्थ नाही ठीक आहे ना आणि तुझ्या लांबी लागलं तर काहीच अर्थ नाही समजला ना तुझ्या तुझ्या तोंड बघा आता जेवण झोपा ना लवकर हा मी लगेच झोपणार तुझ्या की जागरण नाही करत मी रात्रभर मला समजलं सकाळी ना लवकर उठो आणि मला जाऊ दे ठीक आहे हा मी आंघोळ बी नाही करणार हो डायरेक्ट जेवण आणतो तरी हो हो खरं बोलतो का खोटं बोलतोय खरं. डोळ्यात दिसतो तुझ्या काय बोलतो खरं की खोटं मी नाही आंघोळ करणार इथे थंडी बी एवढी वाजते मी डायरेक्ट घरी आंघोळ करणार हसला आता हसला आम्हाला नाही करत थंडी वाजते इथं. चल चल, बाबा झोप झोप चुपचाप चल झोप चल चला गायस आणि हिला सांगा लवकर घरी यायला नाही ए मी बोलले ना सासूबाईंसोबत तर तू बोलायचं नाही समजलं ना मी सासूबाईंसोबत बोलले